Welcome viewers and dear learners to my channel Learning English with Amol. This video is about the novel To Sir with Love written by E.R. Braithwaite. In the earlier videos we learned about the outline of this novel, and in today's video we are going to highlight the theme of the novel and particularly about chapter number 17, which is included in your syllabus. Dear students, as discussed earlier, the major themes of the novel are students-teacher relationship, racism, prejudice, and need of new approach in education. Dear students, as we all know that E.R. Braithwaite, who gets a job of a teacher in a rather rough and notorious school, he finds that the students belong to a background that is not suitable for learning and their overall development and progress. He notices that the students are in no mood to change their attitude and behavior. Braithwaite, with his novel and creative ideas, innovative techniques and understanding the student psychology, ultimately wins their hearts in no time. Though he was bullied, harassed, mentally and physically tortured many times, he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and techniques that helped him to bring a significant change in his students' lives. मित्रांनो, E.R. Braithwaite हा एक असा मनुष्य आहे की ज्याने आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची कामं केलेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्रिटिश रॉयल एअरफोर्समध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यानंतर तो स्वतः एक इंजिनियर होता आणि त्याला ज्यावेळेला युद्धानंतर तो जॉब त्याच्या हातून गेला, त्यानंतर त्याला नवीन व्यवसायाच्या शोधार्थ जेव्हा बाहेर पडावं लागलं, तेव्हा खऱ्या अर्थाने साधारण 1940च्या दरम्यान ग्रेट ब्रिटनमध्ये वंशभेदाचं वातावरण किती तिखट आहे याचा अनुभव त्यांनी घेतला. आणि त्या दरम्यान सरतेशेवटी त्याचा एका अनोळखी व्यक्तीशी जेव्हा चर्चेतून त्याला कळलं की त्याला शिक्षकाची नोकरी इथे मिळू शकते, कारण युद्धानंतर शिक्षकांच्या पदांची तिथे कमतरता होती आणि ती भरून काढण्याकरता कदाचित त्याच्या वर्णाचा विचार न करता शिक्षकाचं पद किंवा शिक्षकाची नोकरी त्याला मिळून जाईल आणि म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला. तेव्हा त्याला ग्रीनस्लेड स्कूल इथे एक शिक्षकाची नोकरी त्याला मिळाली आणि तिथे गेल्यानंतर मात्र त्याचे अनुभव हे काहीसे विचित्र राहिलेले आहे. जसं आपण पाहतो आहे की या ठिकाणी विद्यार्थी हे त्याची फार मजा उडवत आहेत, ते फार भयंकर वागत आहेत, रूढ त्यांचं बिहेवियर आहे, अत्यंत उद्धट मुलं आहेत ती आणि त्यांचं शिक्षणाकडे कुठेही कल नाही. त्यानंतर शिक्षकाच्या बद्दल त्यांच्या मनात आदर कमी आहे. हे सगळे अनुभव आणि मानसिक यातनांमधून E.R. ब्रेथवेटला जावं लागतं. या सर्व प्रसंगांमधून तो अत्यंत संयमाने पुढे मार्गक्रमण करतो आणि काही वेळेला त्याच्याही मनात तेवढीच चीड असल्यामुळे तो सुरुवातीला थोडासा क्रोधित होतो, त्या विद्यार्थ्यांशी काहीसा कठोरपणे वागतो, पण त्यातून लक्षात येतं की बा यात त्यांच्या संबंधामध्ये काही फारसा बदल होत नाही किंवा विद्यार्थ्यांच्या बिहेवियरमध्ये, वर्तनामध्ये कुठलाही चांगला बदल त्याला दिसला नाही. शेवटी त्यांनी विचार केला की आपल्याला काही चांगले बदल घडवायचे असतील तर आपला संयम वाढवणे आणि सोबतच काही वेगवेगळ्या नवीन पद्धती आपल्याला या ठिकाणी तयार कराव्या लागतील, जेणेकरून विद्यार्थ्यांचं आपल्याबद्दल आणि आपलं विद्यार्थ्यांबद्दल एक भावनिक नातं तयार होईल. त्यांच्या मानसिकतेचा सुद्धा त्यांनी फार सूक्ष्म अभ्यास केला आणि त्यानुसार त्यांनी आपल्या शिकवण्याच्या शैलीत सोबतच त्यांच्याशी वर्तन करण्यामध्ये बरेचसे बदल केले आणि हा एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यामधला प्रायोगिक अनुभव जो त्याला खूप फायदेशीर ठरला आणि अगदी
या कादंबरीच्या शेवटी विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक E.R. ब्रेथवेटला मिळतो. इथपर्यंत ही या कादंबरीतील या व्यक्तीची E.R. ब्रेथवेटची ही कहाणी आहे. Dear students, I hope your ideas about this novel are bit clear. That the entire novel has about 22 chapters, out of which only 17th chapter is included in our syllabus. So our focus is on 17th chapter only. So let us focus on what is given there in the 17th chapter of this novel. Chapter number 17, To Sir with Love. Braithwaite recounts the half-yearly report of the Students' Council and how he is satisfied with the progress of the students of his class. ब्रेथवेट हा त्याच्या ग्रीनस्लेड स्कूलमध्ये असताना अर्धवार्षिक त्या ठिकाणी एक विद्यार्थ्यांची परिषद, ज्यामध्ये त्या 6 महिन्यात विद्यार्थ्यांनी काय शिक्षण घेतले, त्याबद्दल त्यांचं काय मत आहे, विषयानुरूप त्यांचा प्रोग्रेस कसा आहे आणि त्यांना काही सूचना करायच्या असतील तर ते करण्याचा दिवस हा 15 नोव्हेंबर हा त्या शाळेमध्ये परंपरेने ठरलेला होता. आणि त्या दिवशी त्याच्या शाळेतील आणि विशेषतः त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे मांडणी केलेली आहे आणि त्या संपूर्ण मांडणीमध्ये या E.R. ब्रेथवेट या शिक्षकाला त्याच्या विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्समुळे, वागणुकीमुळे किती समाधान मिळतं हेच या संपूर्ण चॅप्टरचं फोकस आहे. तर ते आपण आता थोडक्यात बघणार आहोत. तत्पूर्वी काही कॅरेक्टर्सचा मी तुम्हाला परिचय करून देतो. The characters whom you may come across during this chapter number 17 are Gillian Blanchard, Mrs. Dale Evans, Miss Phillips Denham, Clintay, Euphemia Phillips and Theo Watson. Now about the students. Denham, Pamela Dare, Moira Joseph, Patrick Furman, Tick Jackson, Barbara Pegg, Potter, Sapiano आणि Miss Dodd. Dear students, in this chapter number 17, Braithwaite recounts the half-yearly report of the Students' Council, in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. या पहिल्या भागामध्ये आपल्याला कळत आहे की साधारण अर्धा वर्षाचं त्यांचं काय अभ्यासक्रम झाला आहे आणि त्यांनी काय काय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे हे मांडण्याचा एक दिवस, त्या दिवसाचं वर्णन करणारं हे 17वं चॅप्टर आहे. ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learned about the different people, cultures, customs and the importance of international and interracial cooperation. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे असं कळतं आहे की ब्रेथवेटच्या वर्गातले जे नियुक्त विद्यार्थी आहेत, ज्याला क्लास रिप्रेझेंटेटिव्ह्ज म्हणतो आपण, ते अत्यंत अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी या विषयावर बोलले की आपण अभ्यासक्रमातलं काय शिकलो आहे, त्यानंतर त्यांनी कशावरती विशेष जोर दिलेला आहे आणि जे काय ते शिकले त्यात त्यांना विविध लोकांबद्दल, संस्कृतीबद्दल, परंपरेबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि आंतरवंशीय सहकार्य हे किती महत्त्वाचं आहे हेही विषय त्यांना त्या अभ्यासक्रमामधून शिकायला मिळाले. हे सर्व विषय त्यांनी त्या हाफ इयरली काउन्सिलमध्ये मांडलेले असतात. पुढे बघू. मिस जोसेफ अँड डेनहॅम, बोथ स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास, प्रिसाइड ओव्हर द मीटिंग. ॲट दी आउटसेट, मिस्टर Florian, the headmaster, addresses the meeting with a lengthy but well-received presentation. One after another, each class gives a brief report of their progress through their chosen representatives
on what they have been studying in each subject so far. आपल्याला असं कळतं आहे की मिस जोसेफ आणि डेनहॅम हे दोन विद्यार्थी या ब्रेथवेटच्याच वर्गातील या हाफ इयरली प्रोग्रॅमचे अध्यक्ष किंवा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी मंचावरती बसतात आणि त्याच वेळेला त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक मिस्टर फ्लोरियन हे सुरुवातीला विद्यार्थ्यांना संबोधन करतात. काहीसं लांबलेलं त्यांचं पण अत्यंत महत्त्वाचं मुद्दे त्यात देणारं असं ते भाषण आटोपतं. त्यानंतर प्रत्येक वर्गातून ठरलेले विद्यार्थी येऊन आपापल्या वर्गातील माहिती आणि त्यांचा प्रोग्रेस याची माहिती आपल्याला देतात. आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर एक एक विषयाबद्दलसुद्धा त्या ठिकाणी चर्चा होते. A panel of teachers is chosen for each class to answer any questions regarding the report submitted by the class. त्यानंतर शिक्षकांचं सुद्धा एक मंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं असतं की जे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांना त्याचं दायित्व दिलेलं असतं. The lowest class begins first and it is obvious that as the students progress through the ranks there is a marked development in their ability to express themselves. Mr. Braithwaite's class, being the oldest, was the last to present their report. आता शाळेतले सर्वात लहान वर्ग ते सर्वात मोठा वर्ग अशा क्रमाने त्या ठिकाणी एक एक वर्ग आपलं प्रतिनिधित्व करून आपली मतं मांडून जातो. त्या ठरलेल्या या सगळ्या क्रमानुसार ब्रेथवेटचा वर्ग हा सर्वात मोठा वर्ग असल्याने तो सर्वात शेवटी सादरीकरण करतो. आणि आपल्याला कळतं त्याप्रमाणे जसं जसं वय वाढतं त्यानुसार आपली क्षमता एखादी गोष्ट मांडण्याची ही सुद्धा विकसित होत असते. त्यानुसार सर्वाधिक चांगल्या पद्धतीने मांडणी हे ब्रेथवेटच्याच वर्गातून होताना आपल्याला दिसते. मिस जोसेफ बिगिन्स द हायेस्ट क्लास प्रोसिडिंग्स बाय क्लॅरिफाईंग दॅट द कॉमन थीम अंडरलाईंग ऑल देअर स्टडीज दिस टर्म इज द इंटरडिपेंडन्सी ऑफ मनकाइंड. आता ब्रेथवेटच्याच वर्गातील विद्यार्थिनी मिस जोसेफ ही त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचं गाभा काय असेल तर तो आहे की इंटरडिपेंडन्सी ऑफ मनकाइंड, म्हणजे मनुष्याचे एकमेकांवरती अवलंबून असणं, एकमेकांच्या शिवाय ते जगू शकत नाही. सहकार्य आणि मदत ही प्रत्येक टप्प्यावरती आवश्यक असते हे त्यांच्या एकूण अभ्यासक्रमातून अधोरेखित झालेलं आहे हे ती सांगते. Potter speaks in the field of maths, focusing on how greater understanding in the world is fostered by the use of common ways and measures. Miss Pegg and Jackson speaks on geography, and Miss Dare and Fernman discuss the subject of physiology, with Fernman stealing the show by exhibiting a model of a human skeleton and stressing the class conclusion that basically all people were the same. अन्य विद्यार्थ्यांनी विविध विषयांबद्दलची माहिती त्या ठिकाणी दिली आणि त्या प्रत्येक विषयाच्या शिकण्यातून एक महत्त्वाचा दुवा हा बाहेर येतो की मनुष्याचं दुसऱ्या मनुष्याशी संबंध कसा असावा, समजून घेण्याची पद्धती कशी असावी आणि मानवी शरीराचा सांगाडा दाखवत त्या ठिकाणी एक भाग महत्त्वाचा सांगितला, बेसिकली ऑल पीपल वर द सेम, म्हणजे सर्वच माणसं हे सारखेच असतात हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मिस डॉड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. डेनहॅम creates a stir by speaking on the required subject of PT and games, complaining that the class was ill-conceived and pointless. डेनहॅम आपल्या वक्तव्यामध्ये PT आणि अन्य खेळाच्या बद्दल आपलं मत मांडतो आणि प्रत्येकाला सारख्याच प्रकारचं प्रशिक्षण का असावं यावरती तो आपला विरोध दर्शवतो. Mr. Weston, Mrs. Dale Evans and Miss Phillips are chosen at random to answer students' questions arising from the senior presentations. When Denham pursues his inquiry,
on the necessity of requiring all students to take PT, Mr. Weston responds quite ridiculously, trying to bluster his way out of the subject and offering no coherent argument. Unexpectedly, the quiet and the hesitant Miss Phillips steps in and gives a sturdy defense of the practice, and Denham, knowing that he has been outwitted, has no choice but to respectfully cease his heated protest. Braithwaite is immensely satisfied with the progress of the students of his class. इन शॉर्ट, या ठिकाणी ते जे शिक्षकांचं पॅनल आहे ते त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी अपेक्षित असतं आणि ते त्या प्रश्नांची उत्तरंही देतं आणि त्यातील काही प्रश्नांची उत्तरं ही पटली नाही तरी विद्यार्थ्यांची सोशिकता वाढलेली आहे हे डेनहॅमच्या नंतरच्या वागण्यातून आपल्याला दिसून पडतं. आणि त्यांच्या सर्वांच्या वर्तनाचा जो काही मनोमन आनंद हा ब्रेथवेटला होतो, त्या ठिकाणी तो अत्यंत समाधानी दिसतो की माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये अत्यंत सकारात्मक बदल झालेला आहे. सो दिस इज ऑल अबाउट द highlights or particularly the theme about chapter number 17. I hope you like this video. So please mark like, share with your friends and relatives, and don't forget to subscribe the channel. Thank you.